मॅम 5 वर्षानंतर लोकांनी जर तुमच्या कामाबद्दल रिपोर्ट कार्ड बनवलं, तर त्यामध्ये कोणत्या अचीव्हमेंट्स असाव्या असं तुम्हाला वाटतं? कसं असतं, नगरसेवक ज्यावेळी प्रचाराला जातात, त्यावेळी मी जे बघितलेलं आहे ते, आम्ही तुम्हाला चांगले रस्ते करून देतो, गटर साफ चांगलं असे साफ असे आणि पाणी येईल व्यवस्थित, कचरा उठेल व्यवस्थित. ह्या एक 2-4 गोष्टी सोडल्या तर याच्या व्यतिरिक्त काहीच बोलत नाहीत. आश्वासन द्यायचं. नाही, आश्वासक पण नाही, फक्त म्हणजे म्हणजे टू द एक्सटेंट ऑफ मिरज मी म्हणते, आपलं मिरज सांगली मिरज कोपवाडचं मी सांगते की रस्ते, पाणी आणि गटर या बेसिक सुविधांच्या पलीकडे जाऊन आपण आजपर्यंत कधी विचार केलेला नाही. प्रत्येक येणारा निवडून येणारा नगरसेवक आपल्याला याच 4 गोष्टीचे आश्वासन देत असतो आणि याच गोष्टींवर इतके वर्ष निवडणुका चालतात. त्यामुळे मग पुढच्या गोष्टी आपण कधी करणार? प्रगतीच्या गोष्टी आपण कधी बोलणार? ह्या कधीच होत नाही. शिक्षणाचं काय? आज आपल्या महापालिकेची जर तुम्ही शाळा बघितली तर आमचं आता महापौर साहेबांना पण याबद्दल डिस्कशन झालेलं आहे. आमच्याकडे नेत्यांशी डिस्कशन झालेलं आहे की आपलं कॉन्सन्ट्रेशन जो आहे तो महापालिकेच्या शाळांवर सगळ्यात जास्त ठेवायचं, कारण की तिकडूनच आपलं भविष्य लढणार आहे. मुलं जे लढणार आहे तिकडूनच लढणार आहे. तर त्यामुळं या गोष्टी ज्या आहे, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट म्हणून काय करणार आहे आपण? मोठमोठे उद्योगधंदे वगैरे काय येणार आहे इथं? त्याच्याबद्दल कुणी काही बोलत नाही. रस्ते, पाणी, गटर झालं की संपलं का? मला असं वाटतं की ज्यावेळी माझं रिपोर्ट कार्ड बनेल तर या गोष्टी जे आहे बेसिक नीड्स, तर ते आमच्यावर बंधनकारकच आहेत. मला असं वाटतं हे करावेच लागणार, पण ह्याच्या पलीकडे जाऊन पण बोलणं आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला असं वाटतं की ज्यासाठी माझ्या लोकांनी मला निवडून दिलेलं आहे, तर ते आहे की त्यांच्या समस्या उभारून बोलणे, त्यांच्या समस्यांसाठी भांडणे. हा जो एक आहे की कॉर्पोरेटर्स म्हटल्यावर एक कामं केली की संपलं असं नाहीये. पण आज आमच्या मुस्लिम समाजाचे इतके प्रश्न आहेत, ते प्रश्न उभारून बोलण्यासाठी व्यक्ती नाहीत. ठामपणे कायदेशीर बाजू मांडण्यासाठी व्यक्ती नाहीये. मला असं वाटतं की लोकांनी मला माझ्या त्यासाठी निवडून दिलेली, मी त्यांच्या समस्या ज्या आहेत ते कायदेशीरपणे प्रशासनासमोर मांडाव्या आणि मी ते नक्कीच मांडणार. आणि या 5 वर्षामध्ये मला असं वाटतं की ज्यावेळी माझा रिपोर्ट कार्ड बनेल त्यावेळी लोकांनी हे सांगायला पाहिजे की ज्यासाठी हिला निवडून दिलेलं होतं ते काम तिने चांगल्याने तिला केलेलं आहे. एवढं जरी झालं माझं रिपोर्ट कार्ड तरी सफिशियंट आहे.